नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील। स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूजमध्ये। चला ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये। होय आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमण्या। नमस्कार, मी इसाक पटेल। NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस चाललेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। गणेश विसर्जन उद्या आहे आणि शेवटचा दिवस असल्यामुळे संपूर्ण देगलूर शहरामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपूर्ण गणेश मंडळाची आरती महाआरती बघण्यासाठी घेण्यासाठी या ठिकाणी फिरत असताना देगलूरचे पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात सतर्क झालेलं आपण पाहू शकता। आज आमच्यासोबत API मोरे साहेब उपस्थित आहेत। ते बालाजी झेंडापती या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांचं पूर्ण पथक घेऊन ते उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक गणेश
मंडळाची ते राऊंड मारून या ठिकाणी सुरक्षा महिलांची कशा पद्धतीने करण्यात येईल त्याचा आढावा घेण्यासाठी आज पोलीस निरीक्षक मोरे साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत. सर, आज ज्या पद्धतीने आपण बंदोबस्त करणार संपूर्ण देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे आणि जवळपास आज उद्या गणेश विसर्जन आहे. आज शेवटचा दिवस आहे. देगलूर शहरामध्ये गणेश मंडळाच्या समोर शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात देखाव्याचं आयोजन केलेलं जाते. नाटक वगैरे कार्यक्रम होतात. त्याच्यामुळे संपूर्ण देगलूर शहरातून जास्तीत जास्त संख्येने महिला सर्व देखावे गणेश मंडळासमोर ते देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेले असतात. पोलीस निरीक्षक देगलूरचे पोलीस निरीक्षक शिवारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात यावर्षी महिलांचं सुद्धा पथक मोठ्या प्रमाणात नेमण्यात यांच्या मार्गदर्शनात साध्या विचार ड्रेसवर स्थायी पेट्रोलिंगसाठी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. जेणेकरून महिलांची सुरक्षितता त्यामध्ये आहे आणि पुढे शांततेत हा उत्सव पार पाडावा ही भूमिका आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये देगलूर शहरामध्ये पोलीस पथक महिला पथक सुद्धा या ठिकाणी कॉन्स्टेबल बोलविण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता महिलांची सुरक्षेच्या या ठिकाणी मोठा आढावा घेण्यात आलेला आहे. संपूर्ण गणेश मंडळातर्फे या ठिकाणी देखाव्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये देगलूर शहरामध्ये आयोजन करण्यात येतं आणि हा शेवटचा दिवस आणि शेवटची आरती असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीणातली आणि शहरातली संपूर्ण महिला, लहान लेकरं, वयोवृद्ध संपूर्ण या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये फिरत असतात. त्याच्यामुळे त्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी या ठिकाणी सतर्कतेमुळे सामील झाले आहेत. आम्ही आता पाहू शकता बालाजी झेंडा या चौरस्त्यावर उभा टाकलेला आहोत. श्री मित्र गणेश मंडळाच्या समोर आणि आपण पाहू शकता अनेक गणेश मंडळासमोर अनेक चांगल्या पद्धतीचे देखावे देगलूर शहरामध्ये आयोजन करण्यात आलेले आहेत. कॅमेरामन मानसोबत रेडी आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये नगरेश्वर मंदिर या ठिकाणी बाह्य गणेश मंडळातर्फे सर्वात मोठी गणपती बाप्पाची या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि अतिशय सुंदर आज या ठिकाणी देखाव्याचा कार्यक्रम करण्यात आले आहे. तर पाहू शकता पाण्याच्या फवाऱ्याचा कार्यक्रम सुंदर या ठिकाणी आर्य गणेश मंडळातर्फे घेण्यात आलेला आणि आज पाहू शकता संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी मंडळाचे उपस्थित आहेत आणि अतिशय सुंदर नियोजन देगलूर शहरामध्ये नगरेश्वर मंदिर या ठिकाणी गणेश मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे. आपण जे नियोजन केला त्याबद्दल आपला कसं वाटतं? अतिशय सुंदर प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे. दरवर्षीच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आणत असतो. यावर्षी आम्ही मॅजिकल फाउंटेनचा देखावा आणलेला आहे. आणि हा जे गणेश मंडळ आपण या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती बसवली गणपती बाप्पाची मूर्ती ही 14 फुटाची मूर्ती आहे आमची. देगलूरमधील ही सर्वात मोठी मूर्ती आहे. दरवर्षी आम्ही असेच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असतो. किती दिवसापर्यंत बसवण्यात आलं होतं? आजच्या ह्या स्थापन किती दिवस आहे? आमच्या आर्यवश्य गणेश मंडळाला 41 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि उद्या विसर्जन होणार आहे तर आपल्याला कसं वाटतं? गणपती बाप्पाचा निरोप देण्यासाठी आपलं मन कसं करतं? गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आम्ही फार भावूक झालेलो आहोत. परंतु ते म्हणजे नियम आहे त्यामुळे करावंच लागते. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मला शिकवता का बावळटानू? चला आता शिक्षेला तयार व्हा. चला आपापलं टीव्ही पुढे करा. परेड सावधान. एक साथ पीछे मुड़. एक साथ नीचे झुक. अरे लेट उचला रे. ले लागलं रे. मॅडम इधर मत मारू ना. का? इधर छोटा दिमाग होता है. अगं आई लय जोरात लागलं रे. अगं आई लय जोरात लागलं रे. जा आपापल्या जागेवर जाऊन बसा. तूही बस रे. आता मला सांगा, ज्यांनी ज्यांनी गृहपाठ पूर्ण केला आहे त्यांनी हात वरती करा. राम, तू गृहपाठ पूर्ण नाही केलास? उभा राहा. हात पुढे कर. अहो मॅडम, त्याला कशाला मारता? त्याने तर गृहपाठ पूर्ण केलंय. याने जर गृहपाठ पूर्ण केला असता तर हात वरती केला असता ना. अहो मॅडम, त्याचा हात वरती जात नाही. का? त्याच्या बगलात
आपण आज पाहू शकता देगलूर शहरामध्ये अतिशय सुंदर आजचा दिवस आहे. आपण पाहू शकता गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस आजचा आहे. त्या गणपती विसर्जन होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता प्रत्येक गणेश मंडळापाशी वेगवेगळे देखाव्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता श्रीकृष्ण यादव गणेश मंडळातर्फे सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिशय सुंदर आयोजन देगलूर शहरामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकता आमच्या पाठीमागे अविनाश मसनाजी निलमवार साहेब उपस्थित आहेत आणि ते फक्त तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडतात आणि त्यांचं मन मिसळून राहतात. त्याच्यासाठी आज आपण पाहू शकता त्यांच्यासोबत किती प्रेमळ लोकांचा या ठिकाणी जमावळा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा झालेला आहे. आपण पाहू शकता त्यांचं मन एकदम समुद्रासारखं लहरीत असतं आणि सर्वांच्या काळजी घेत गोरगरिबांसोबत ते फिरणारे व्यक्ती आहेत. आणि आज आपण पाहू शकता आज गणेश मंडळाचं ते अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन देगलूर शहरामध्ये अविनाशांना करण्यात आलेलं आहे. आणि आज त्यांना शेवटचा दिवस तर्फे दरवर्षी आपण विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला सहभाग नोंदवून कायदे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या मंडळातर्फे करायचा आहे. गणपती स्थापनेपासून गणपती विसर्जनापर्यंत आपल्याकडे विविध कार्यक्रम राबवतात. वाचनकर्ता उपक्रम त्यामागचा भावदेश होता की आमचा वाचनाची संस्कृती वाढावी, लोकांमध्ये वाचनाचं प्रमाण वाढावं हा आमचा प्रयत्न होता. त्यानंतर उच्च माध्यमिक परिसरामध्ये स्वखर्चातून आम्ही तिथं चिकन याची व्यवस्था आम्ही तिथे केलो. त्यानंतर या भागातील त्याचप्रमाणे जनावर आहे सध्या लंपीचा आजाराचं प्रमाण चालू आहे. त्यासाठी आम्ही मोफत जनावरांची तपासणी उपचार आणि मोफत त्यांना औषधी आम्ही आमच्या मंडळाकडून करून दिले. असे विविध अनेक उपक्रम तसेच सांस्कृतिक वारसा जपा देगलूर शहरामध्ये सांस्कृतिक वारसा जपाय म्हणून पुणे येथील चांगला लावणी महोत्सव आपल्या या भागामध्ये 26 तारखेला तसे कार्यक्रम आम्ही घेतो. त्यानंतर मी एवढं सांगू इच्छितो की उद्या गणपती विसर्जन दिवस आहे आणि नक्कीच आम्हाला 11 दिवस कसे गेले कळालं नाही आम्हाला विविध कार्यक्रमामध्ये. उद्या गणपती विसर्जन होत आहे. खरंच मला आपण या ठिकाणी पाहू शकता जे वडिलांचे विचार होते, जे मसनाजी निलमवार साहेबांचे जे विचार होते ते विचार घेऊन जाण्याचे कार्य या ठिकाणी आपल्यासोबत करत आहेत. आधी आपण पाहू शकता अनेकांचे विचार मांडतात, अनेकांच्या तळागाळात प्रश्न जाणून घेतात आणि तरुण पिढीची दिलकी धडकण्यासारखं असं या ठिकाणचं त्यांचं मन आहे. आणि आपण पाहू शकता अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, जे लोकांना गोरगरीब जनतेला आवडण्यासारखे कार्यक्रम ते घेतात आणि गोरगरिबांच्या दारापर्यंत चांगल्या पद्धतीचा संदेश जावा असे कार्यक्रम घेणारे आमच्यासोबत साहेबांचे चिरंजीव आहेत. आणि अतिशय सुंदरपणाचं वडिलांचा वारसा कशा पद्धतीने चालवा ते चालतात. तरुण आहेत, तडफदार आहेत आणि लोकांची धडकन आहेत, ते नागरिकांची तरुण पिढीची धडकन आहेत. आणि अतिशय सुंदर प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सणासुदीमध्ये ते लोकांचे विचार घेऊन चालतात. आणि संपूर्ण देगलूर शहरामध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे आणि ते लोकप्रियता केव्हा टिकते हे आपल्याला माहीत आहे. की जे माणूस ज्यांच्या हृदयामध्ये उतरतो तेव्हा त्याची लोकप्रियता सर्वांच्यामध्ये आवडीनं करत असते आणि त्याच पद्धतीचं त्यांचं आज मन आहे. आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता एवढा मोठा जमावळा या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे सदैव जमा असतो. आणि आपण उद्याचं जे आहे कार्यक्रम त्या संदर्भात मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना युवकांना विनंती करतो उद्याचा विसर्जनाचा कार्यक्रम सर्वांनी शांततेत आणि काही आपल्या देगलूर शहराला काही गालबोट लागू नये याची काळजी घेऊन श्री बाप्पाचं विसर्जन करावं ही नम्र विनंती करतो. तसेच पुढील येणाऱ्या ईद मिलाप कार्यक्रमासाठी मी सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना ईदच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण पाहू शकता अतिशय सुंदर विचार मनातून विचार येतात आणि मनातले विचार ते जनतेपर्यंत सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी
सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि उद्या कशा पद्धतीने मिरवणूक काढावी, कशा पद्धतीने सर्व जाती जमातीला घेऊन एकोप्यानं सण साजरा करावा, हा साधू संतांचा शहर या ठिकाणी मोठे साधू आणि संत येऊन राहिले होते आणि त्या संतांच्या मातीमध्ये असे संत जन्माला येतात आणि सर्वांना घेऊन चालणारे अशा माती जन्मणारे आमच्यासोबत आज आपण पाहू शकता. निलंबन साहेबांचे चिरंजीव होते आणि सर्वांना चांगल्या पद्धतीचे उद्याचा संदेश दिलेले आहेत. कॅमेरामधून माझ्यासोबत मी साग पडेल NCN न्यूज TV.